नमस्कार. या पद्धतीने आंबट चुका नक्की एकदा करून बघा. या ठिकाणी आंबट चुका स्वच्छ धुवून तो चिरून घेतलेला आहे. त्यासोबत टोमॅटो, वांगे, मिरची धुवून त्यांनासुद्धा चिरून घेतलेलं आहे. यासोबतच तुरीची डाळ धुवून यामध्ये घालून आवश्यकतेनुसार पाणी घालून त्यामध्ये हळद आणि शेंगदाणे घालून आता हे शिजवून घ्यायचं आहे. शिजवून झाल्यानंतर याला रवीने घोटून घ्यायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी अद्रक लसूण ठेचून घेतलेलं आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घालून यामध्ये सर्वात आधी गरम झाल्यानंतर मोहरी, जिरं घालून घ्यायचं आहे. अद्रक लसूण ठेचून घेतलेला घालून घ्यायचा आहे. यामध्ये आवडीनुसार खोबऱ्याचे कापसुद्धा घालू शकतात. त्यानंतर यामध्ये थोडीशी लाल चटणी, हळद आणि थोडासा किंचित गरम मसाला घालायचा आहे. त्यानंतर आपण जे शिजवून घेतलेली आंबट चुका होती ती घालून घ्यायची आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि भाजीला मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर थोड्या वेळाने ती थोडी घट्ट होते. आवश्यकतेनुसार तुम्ही यामध्ये कमी जास्त प्रमाणात पाणी घालू शकतात. अशा प्रकारे गरमागरम मस्त अशी आंबट चुक्याची भाजी तयार झालेली आहे. ही भाजी भाकरीसोबत खूप छान लागते. नक्की करून बघा.